तलवाडा गावालगत आयनार वस्ती असून येथील बालिका श्रुती नामदेव आयनार वय वर्ष 6 नेहमीप्रमाणे घराच्या पाठीमागे रविवारी सायंकाळी खेळत होती। याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं या चिमुकलीवर झडप घातली आणि त्यानंतर ती चिमुकली जोरजोरात ओरडायला लागली। जोरजोरात ओरडण्याचा आवाज पाहून सर्व गावातले लोक तिकडे धावले आणि त्यानंतर जे काही घडलं ते भयंकरच होतं। तलवाडा गावालगत आयनार वस्ती असून येथील बालिका श्रुती नामदेव आयनार वय वर्ष 6 नेहमीप्रमाणे घराच्या पाठीमागे रविवारी सायंकाळी खेळत होती। याच वेळी बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला। आरडाओरडा ऐकू आल्यानं कडू बोडके दिनकर पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी बालिकेवर बिबट्यानं हल्ला केल्याचं दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता 100 फुटापर्यंत पाठलाग करून मुलीला बिबट्याच्या तावडीतून वाचवले। बालिकेच्या मानेवर, कानावर व गालावर जखमा झाल्या असून तिला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। बिबट्यानं हल्ला केलेल्या मुलीला वाचवण्यासाठी शेजाऱ्यांनी जीवाची बाजी लावून बिबट्याचा 100 फुटांपर्यंत पाठलाग केल्यानं चिमुकली थोडक्यात बचावली। हा अंगावर शहरे आणणारा थरार वैजापूर तालुक्यातील तलवाडा इथं रविवारी घडला। या घटनेचा धसका संपूर्ण गावानं घेतला। त्यात रानवस्ती बरोबर गावात भरवस्तीतही बिबट्या राजरोसपणे दिसून येतोय। परिसरात घबराटीचं वातावरण पसरले असून वन विभागावर संताप व्यक्त होतोय। याच रस्त्यानं गावातील शाळकरी मुलं ये-जा करत असतात, त्यामुळे पालक वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय। बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास रास्ता रोकोसह संबंधित वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। वैजापूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्याच्या या कृत्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होताना दिसून येते।